अटल चषक फुटबॉल स्पर्धेत आज शिवाजी तरुण मंडळ विरुद्ध खंडोबा तालीम मंडळ यांच्यात दुसरा उपांत्य फेरीचा सामना झाला. दोन्ही संघ तुल्यबळ असल्यानं सामना पाहण्यासाठी फुटबॉल प्रेमी आणि त्यांच्या समर्थकांनी गर्दी केली होती. पूर्वार्धात 17व्या मिनिटाला प्रथमेश गावडेच्या पासवर कुणाल दळवीनं गोल मारून खंडोबा संघाला 1-0 आघाडी मिळवून दिली. पूर्वार्धात शिवाजी संघाला गोलची परतफेड करता आली नाही. मध्यंतरापर्यंत सामना 1-0 राहिला. उत्तरार्धात दोन्ही संघांकडून खोलवर चढाया सुरू राहिल्या. सामन्याच्या 47व्या मिनिटाला अथर्व पाटीलच्या पासवर कुणाल दळवीनं हेडद्वारे गोल नोंदवून खंडोबा संघाला 2-0 अशी भक्कम आघाडी मिळवून दिली. त्यानंतर 74व्या मिनिटाला शिवाजीच्या सौरभ ढाले यानं गोल मारून खंडोबाच्या गोलची आघाडी एका गोलनं कमी केली. निर्धारित वेळ संपल्यानंतर मिळालेल्या जादा वेळेत शिवाजीच्या योगेश कदम, देवराज मंडलिक, इंद्रजित चौगुले, दिग्विजय सुतार, बसंता सिंग यांचे प्रयत्न अपुरे ठरले. संपूर्ण वेळेत खंडोबा संघानं 2-0 अशी आघाडी कायम ठेवत शिवाजी संघावर विजय मिळवून अंतिम फेरीत प्रवेश केला. खंडोबाचा कुणाल दळवी हा सामनावीर तर शिवाजीचा सौरभ ढाले हा लढवय्या खेळाडू ठरला. उद्या रविवारी खंडोबा आणि संयुक्त जुना बुधवार पेठ यांच्यात विजेतेपदासाठी लढत होणार आहे.